आता हा ओके चला. तर जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. आज आपण कालाम सुत्तच्या भाग 2 मध्ये आहोत. काल भाग 1 आपण बघितला आणि कमलवीर आपल्याला त्यामध्ये मार्गदर्शन करत आहेत. तर खूप सुंदर कालचं धम्मप्रवचन झालं. जे आपण ऐकतो तेच सत्य आहे असं मानू नये अशा नावाचा एक व्हिडिओ कल्याण मित्र युट्यूब चॅनलवर आहे. तो आवर्जून बघा. अतिशय सुंदर सहज पद्धतीने कमलवीरांनी त्यांच्या अनुभवातून आपल्याला स्पष्टता दिलेली आहे आणि आज आपण अजून पुढे त्याच्या पुढे आपण जाणार आहोत. तर मी कमलवीरांना विनंती करतो की त्यांनी धम्मदेशना द्यावी. पुढचं काय घ्यायचं? काल आज तुम्ही मला काल वाटतं तुम्ही धर्म ऐकावं. काल ऐकण्यावर विश्वास ठेवू नका फक्त. आज काय घ्यायचं? म्हणजे माझ्या डोक्यात आहे विषय, पण तुम्ही सांगा काय. काही कालच्याला धरून तुमच्याकडून काही हे आलं ना, काय म्हणतात, फीडबॅक किंवा प्रश्न किंवा मुद्दा, तर मग त्याच्यावर बोलायला जरा जास्त चांगलं वाटतं. मी तर माझ्या पद्धतीनं घेत होते. माझं कामच आहे, मला तेवढा वेळ द्यायचाच आहे. त्यामुळे काय बोलायचं ते मी आधी ठरवलेलं असतं थोडंसं. पण तुमच्याकडून काही आलं, तुमच्याकडून किंवा इतरांकडून, तर त्याला धरून बोलणं हे जास्त हे राहतं, इफेक्टिव्ह राहतं. माझा एक अनुभव आहे की मला वाटतं जेव्हा ग्लोबल पगोडाचं बांधकाम सुरू होतं गोराईला, तर जेव्हा ते कम्प्लीट झालं त्यावेळेस गुरुजी पण होते त्या ठिकाणी. म्हणजे जेव्हा ते त्याचं अनावरण झालं आणि आम्ही सगळे गेलो होतो आणि खूप मोठा भव्य दिव्य असा तो कार्यक्रम होता. आणि जे पण लोक आले ते त्याचं खूप मोठं बोलत होते की हा म्हणजे जगातला सगळ्यात मोठा पगोडा आहे किंवा काय जे काय त्यांचं तारीफ करणं चालू होतं. आणि आमच्या सगळ्यांचं लक्ष होतं की गुरुजी काय बोलतात. तर गुरुजी आले आणि गुरुजींनी पहिला शब्द म्हटले की म्हणजे ही इमारत आहे म्हणे फक्त. तर ही महत्वाची नाहीये म्हणे, धम्म आचरण करणं महत्वाचं आहे. धम्म समजणं गरजेचं आहे, जीवनात उतरवणं गरजेचं आहे. तर त्यांनी फक्त एका शब्दात म्हणजे जे पूर्ण बिल्ड केलेलं होतं हो. त्याला इमारत शब्द वापरून डायरेक्ट त्यांनी एक जाणीव निर्माण करून दिली. तर मला असं वाटतं की जे काही भव्य दिव्य असं दाखवलं जातं किंवा एखादी आपण बघतो युरोपमध्ये किंवा मोठ्या मोठ्या जगात सगळीकडे धर्म जो आहे तो जेव्हा मांडला गेला तर तो भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या मोठ्या मंदिरं किंवा विहार किंवा काय त्या बिल्डिंगी असतील त्याच्या माध्यमातून ते असं वाटतं, बघूनच असं वाटतं की अरे बापरे, म्हणजे हे जे आहे हे काहीतरी खरं असणार आहे. तर मला वाटतं कालाम सुत्तामध्ये ते पण एक मुद्दा आलेला आहे की भव्य दिव्य करून जे काही दाखवलं जातं त्याला तुम्ही सत्यच मानलं पाहिजे असं नाहीये. तर मला वाटतं त्याच्यावर थोडंसं बोललं तर बरं होईल. म्हणजे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण आपण पुढे जाऊ शकतो. जनरल जनरल कारण ओके. ते कालच्या याच्यामध्ये तो पॉइंट आपला थोडासा म्हणजे थोडक्यात आपण त्याला कव्हर केलेलं नाहीये. पण आज जर काही जे मुद्दे राहिले असतील त्यामध्ये हा एक मुद्दा यावा. ठीक. आपण बेसवरच येऊ. आपण बेस. काल तुम्ही काय टायटल दिलं? ऐका, केवळ ऐकलं म्हणून सत्य मानू नका, है ना? आता ऐकणं म्हणजे कान. कानानं आपण ऐकतो आणि ऐकून ते डोक्यात जातं. ऐकून ते मेंदू जातं, डोक्यात जातं, म्हणजे मनात येतं थोडक्यात. हम्म. तर इंद्रिय जी आहेत आपली, ही इंद्रिय आपल्याला माहिती पुरवत असतात. ऐकून माहिती होतं, पाहून माहिती होतं म्हणजे डोळे, गंध म्हणजे नाक, सुगंध दुर्गंध काय असेल तो, जीभ म्हणजे चव, आणि संपूर्ण कायेवर आतून बाहेर पांघरलेली त्वचा, टॉप टू बॉटम, आतून आणि बाहेरून. म्हणजे कायेवर पांघरलेली त्वचा हे खरं म्हणजे सगळ्यात मोठं इंद्रिय आहे ते. त्याच्यातून बरेच हे येतात, इनपुट्स येतात. आणि सगळ्याचं कनेक्शन मेंदूमध्ये आहे. म्हणजे पाची इंद्रिय त्या त्या त्याची त्याची सिस्टम्स
जशी आनापानसती एक सिस्टम आहे, तशा इंद्रियांचे त्याच्या त्याच्या सिस्टम्स आहेत. ज्याला ऑफ्थॅल्मिक म्हणा किंवा ऑडिटरी. ऑडिटरी म्हणजे कानाचं, ऑफ्थॅल्मिक डोळ्याचं, आणखीन टेक्टाईल काय त्वचेचं वगैरे वगैरे, जिभेचं. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, या इंद्रियातून आपल्याला इन्फॉर्मेशन मेंदूपर्यंत येते. मेंदूत जे काही त्याचं प्रोसेसिंग होतं त्याच्यावर आपलं मत बनतं. म्हणजे आपलं आपलं लाईफ असं चाललेलं असतं. जे ऐकतो, गंध, चव, स्पर्श, अं, गंध, चव, स्पर्श आणि ऐकणं, 5. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. तर याच्यातून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते म्हणजे मेंदूला. आणि मेंदू जे काही मग जसा आहे तो तसा त्याचा अर्थ काढतोय तो. आणि त्याला डिस्टर्ब करणारं असतं ते चित्त. म्हणजे जी माहिती आपल्याला मिळते ती पाहिजे का नको, प्रिय की अप्रिय, त्याच्याविषयीचा लोभ किंवा द्वेष, पाहिजे किंवा नको, याच्यावर ते व्हायबल माइंड हे होत आहे, डिस्टर्ब होत आहे. म्हणजे खरं म्हणजे डिस्टर्ब करणारं चित्त आहे, विचार नाही, चित्त आहे. आणि ते आपल्याला जाणवतं म्हणजे फिलिंग्स, वेदना. आणि हे सगळं कशात आहे? आपल्या बॉडीमध्ये आहे. हे सगळं कशात आहे? आपल्या बॉडीमध्ये आहे, म्हणजे कायेमध्ये आहे. आणि म्हणून कायेत उतरावं लागतं. म्हणून कायेत उतरावं लागतं. आणि हे जे काही आपण स्पष्टीकरण केलं त्याच्यात जे काही चाललेलं आहे ते धम्म आहे. धम्म म्हणजे एव्हरीथिंग. याच्यात जे काही चाललेलं आहे ते, ह्याच्यात बाहेरचं जग पण आलं. म्हणजे आता पाहतो, ऐकतो, गंधाचा स्पर्श म्हणजे बाहेरचं जग आहे सगळं. आणि त्याला इंटरप्रेट करणारं आपलं माइंड किंवा मेंदू, ब्रेन. आणि त्याला डिस्टर्ब करणाऱ्या आपल्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा म्हणजे चित्त. चित्त म्हणजे जे चेतवतंय ते, पेटवतंय ते. आणि त्याच्यानुसार आपलं माइंड डिस्टर्ब होतं. आता मुख्य गोष्ट अशी आहे की हे जे काही सगळं चाललेलं आहे हे प्रत्येकात चाललेलं आहे. हे प्रत्येक माणसात चाललेलं आहे, प्रत्येक प्राणीमात्रात चाललेलं आहे. कारण त्यांची त्यांची इंद्रिय काम करतात, त्याच्यानुसार त्यांचा त्यांचा ब्रेन, आणि त्याच्यानुसार सगळी बॉडी त्याला रिॲक्ट करते किंवा रिस्पॉन्स देते. त्यानुसार आपलं वर्तन असतं आणि बोलणं असतं, है ना. हे सोपं सूत्र आहे आपल्या जगण्याचं, सोपं सूत्र. पण एक महत्वाचा जो मुद्दा आहे, मेन मुद्दा, हे सगळं जे आपल्यामध्ये चाललेलं आहे याचं भान असतं का? याची सती असते का? आपल्या कायेत काय चाललंय याची कायानुसती असते का? आपल्याला जे फील होतं, जाणवतं, वेदना, सुखदुःख, त्या वेदनांची सती असते का? आपल्याला जे डिस्टर्ब करतं म्हणजे मनाला, ते वेदनांना जाणवतं, परंतु त्या डिस्टर्ब करणाऱ्या चित्ताची चित्तानुसती असते का? आणि मनामध्ये जे इंद्रियांचे विषय येतात आणि त्याचे जे प्रोसेसिंग होते, विचार प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो, विषय आणि विचार, वितर्क विचार, हे जे मेंदूमध्ये, मनामध्ये चाललेलं आहे ते मनोधम्म, त्याची आपल्याला धम्मानुसती असते का? तर आपल्याला हे सगळं कळतं. म्हणजे सती, जागृती, भान, हे हा मुख्य मुद्दा आहे. बाकी मग जे चाललंय ते जन्मापासून मरेपर्यंत ते चालतच राहतं. त्याला आपण जगणं म्हणतो. त्याच्यानुसार आपली कृती असते. भूतकाळातलं जे आहे ते मेमरीमध्ये आहे आणि भविष्य काळातलं जे आहे ते इमॅजिनेशनमध्ये आहे.
तर्क. तो भविष्यकाळ. आणि वर्तमानात जो आहे ते भान आहे. तो सतीचा विषय आहे. आणि सतीच्या विषयामध्ये हे चारही मुद्दे येतात. कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, म्हणजे इमोशन. चित्त म्हणजे इमोशन. इमोशन्स म्हणजे पाहिजे नको, ते तो संघर्ष. हे पाहिजे न ते नको, इतकं पाहिजे न तितकं नको, असं पाहिजे न तसं नको. पाहिजे त्याचा लोभ, नको त्याचा द्वेष. मग तो लोभ किती किती टोकापर्यंत जातो आणि तो द्वेष किती टोकापर्यंत जातो, त्यानुसार आपलं बिहेवियर किंवा वर्तन घडत असतं. आणि हे जे पाहिजे नकोचा संघर्ष आहे, ती तृष्णा आहे. आणि तृष्णा हे डिस्टर्ब करते. तृष्णा हे दुःखाचं मूळ आहे. परंतु हे सगळं आपण जर जाणत नसू, त्याचं जर आपल्याला भान नसेल, तर मग अविद्या आहे. त्याला अविद्या म्हटलेलं आहे किंवा मोहावस्था म्हटलेला आहे. आणि जिथं अविद्या असते, जिथं मोहावस्था असते, तिथं दुःख हे ठरलेलं असतं. अविद्येतूनच दुःख निर्मिती होते, है ना. त्याच्यामध्ये आधी तृष्णा येते 12 निदानांच्या अभ्यासात. ते थोडंसं माहितीसाठी मी सांगतो. आता तुम्ही जो मुद्दा किंवा प्रश्न म्हणून जो उपस्थित केला, तो डोळ्यांशी संबंधित आहे आणि नॅचरली मनाशी संबंधित आहे. की एवढी मोठी इमारत बांधली, एवढा मोठा पॅगोडा बांधला, आणि कोणती अशी भव्य दिव्य मोठी वस्तू पाहिली का मनुष्य भारावून जातो किंवा भांबावून पण जातो. कारण त्याला त्याचं आकलन होत नाही, नेमकं काय एवढं मोठं. जसं ताजमहल पाहिल्यावर कसं आपल्याला पण एकदम भारावून जातो, किंवा रेड फोर्ट, आपण दिल्लीचा लाल किल्ला पाहिला, किंवा अजंता लेण्या पाहिल्या, वेरूळ पाहिलं, किंवा वेरूळपेक्षा अजिंठ्याच्या लेण्या, वेरूळ पण आहे पण पण अजिंठ्याच्या लेण्या, हे सगळं जे भव्य दिव्य आपण पाहतो, जे भव्य असतं ना, समजा सागर, महासागर आपण पाहिला, जे भव्य असतं त्यांना आपण भारावून जातो. कारण त्याला इंटरप्रिट करता येत नाही, त्याला दाखवता येत नाही, सांगता येत नाही त्याची भव्यता. फक्त ती आपल्याला डोळ्याला दिसते, किंवा भव्य दिव्य शब्द असतील, भारावून टाकणारे शब्द असतील, ते आपल्या कानातून आपल्याला मनाला ते मोहून टाकतात, भारावून टाकतात. जर सती नसेल तर डोळ्यांना जे दिसतं, जी भव्य दिव्य येतात, ती मनाला, मेंदूला भारावून टाकते. सती नसेल तर असे सगळे इंद्रियांचे जे विषय असतात. आणि जसं आपण मगाशी म्हटलो की त्वचा जी आहे, काया जी आहे, कायेवर पांघरलेलं हे जे पांघरूण आहे आत बाहेर, ज्याला त्वचा आपण म्हणतो, ती त्वचा एक अनेक विषय देणारं इंद्रिय आहे. त्याला एक इंद्रिय मानलेलं आहे, काया. जेव्हा आपल्याला भान नसतं, तेव्हा या सगळ्या इंद्रियातून येणाऱ्या इनपुटमुळे आपलं मन डिस्टर्ब होतं. तर भव्यता जी असते ना, भव्यता, दिव्यता, ग्लॅमर, मोठं जे गुंतागुंतीचं असतं, कॉम्प्लिकेटेड जे असतं, कॉम्प्लेक्स असतं, जिथं मन स्पष्टपणे विचार नाही करू शकत, ते त्याच्यात मोहून जातं, त्याच्यात हरवून जातं. आता तुम्ही जे म्हटले, गुरुजींनी एका शब्दात सांगितलं की ते बिल्डिंगमध्ये, त्या पॅगोडात अडकून पडू नका. ही इमारत आहे. तुम्ही आता तिथे येऊन काय करणार आहात, हे हा मुख्य मुद्दा आहे. पाहणारे पॅगोडाला भाळतात. गुरुजींना माहिती आहे पॅगोडा, कारण त्यांनी आयुष्यभर पॅगोडे पाहिलेले आहेत. ते पॅगोड्याच्या देशातले होते, बर्मामधले. पॅगोडांचा देश आहे तो. आणि तो शब्दही ते बर्मीज आहे मला वाटतं, तिथला. तर त्यांना ती गोष्ट काय नवीन नव्हती. आपल्याला नवीन. आपण नवीन बौद्ध धर्मातल्या प्रवाहातले, अरे बापरे एवढं मोठं. आपल्या त्या दापोडीतलं विहार पाहिल्यावर असे लोक भाळून जातात. किंवा टीव्ही आपलं हे भाज्याच्या लेण्या वगैरे पाहून, भाज्याच्या लेण्या पण पाहून, आणि
भाज्याचं सेंटर पण पाहून टीबी मेथीचं लोक भारावून जातात, अरे बापरे, एवढं मोठं. आम्ही आम्ही तर सुरुवातीच्या काळात आमचं तारुण्य त्याच्यातच गेलं, ते स्तुती करण्यामध्ये. त्या विहाराचं पण तुम्हाला माहिती नसेल, त्याला जे काही बनवलेलं आहे त्याच्यात फिलॉसॉफी आहे. त्याच्यात तत्वज्ञान, आतमध्ये 8 खांब आहेत. ते 8 खांब म्हणजे अष्टांग मार्ग आहे. आम्हाला समजावून सांगितलं होतं, ते अष्टांग मार्ग आहे. वरती प्रज्ञेचं छत आहे, खाली अमकं काय समाधी आहे की अमकं बरंच काय काय ते दरवाजे आहेत, जे काय असतं. आणि त्याच्यात बुद्ध आहेत परत. ग्लॅमर. माणूस एवढा अवाक होतो, बापरे, एवढं मोठं, एवढं भव्य दिव्य, आणि कुठं आलो आपण. म्हणजे स्वर्गाची कल्पना पण अशीच आहे, भारावून जातो माणूस. देवलोक, मनुष्यलोक, प्राणीलोक, असुर लोक, ते लोक पण 6 लोक आहेत ना, माणसं फापलतात. है ना. 6 लोक आहेत. प्रेतलोक म्हणजे प्रेत प्रेतलोक, नरक लोक म्हणजे काय एकदम, अरे बापरे, आपण नरक लोकातले आहोत. आणि फार हाल आपले. म्हणजे माणूस तिथं त्या त्या कल्पनेच्या ह्याच्यामध्ये एवढा तो मोहून जातो की तो स्वतःला आधीच विसरलेला असतो, म्हणून त्याला भाळतो. आणि बुद्धांचं सरळ सरळ म्हणणं असं आहे की आधी भानावर या. आधी आपण कोण आहोत, काय आहोत ते पहा. आणि जे दिसतंय, ऐकू येतंय, गंध, चव, स्पर्श आणि मनातले विचार, हे पारखून घ्या. जे ऐकतो, अं, काय पाच पाप पाप काय आहे? काय मेसेज टाकलाय? पाप. कपलतात म्हणतोय दीपक, कपलतात. कपलतात काहीतरी शब्द वापरला ना तुम्ही, म्हणजे लोक त्याच्यामध्ये. फापलतात. फापलणे आपण म्हणजे कळलं असं. मला. मला अच्छा, हा. हसायला आलं ते. बोलतात हसायला ऐकलं, आलं, हसायला अच्छा अच्छा. आलं. फापलणे म्हणजे हुरळून जातात, हुरळून. हा, हुरळून जाणं आणि व्हायबल होणं, आपण त्याला असं म्हणतो ना. व्हायबल बिचलतात, भटकतात, बेधुंद. काय असेल, सगळं म्हणजे विस्कळीत होतं ते सगळं. म्हणजे कळत नाही काय होतंय ते. अं, ग्रामीण शब्द फार इंटरेस्टिंग आहे काय ते. आमच्याकडे एक शब्द आहे, वाफडतो, वाफड. तो वाफडतो म्हणे. वाफडतो म्हणजे वाफ 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 असल्यावर कसं हे सगळं डिस्टर्ब होत आहे, तसं तो काही ऐकलं का वाफडतो म्हणे. किंवा काही त्याला संयम राहिला नाही का, तो वाफडतो, फापलतो, बिचलतो, असे काही शब्द आहेत ग्रामीण. तर ते मनोवस्था दाखवतात, त्या इंटरेस्टिंग आहेत. तर आपणही असं जेव्हा भान नसतं, सती नसते, तेव्हा आपण असे फापलतो. त्याला आपण इंग्रजीमध्ये छान रिॲक्ट होतो, रिॲक्शन. हायपर हायपर होतो किंवा डिप्रेस होतो. हायपरच्या विरुद्ध तो खाली खाली, एक तर ओव्हर रिॲक्ट करतो किंवा काहीच करत नाही, डिप्रेस होतो असा. तर ह्या ज्या मनोवस्था आहेत, ह्या सगळ्या मनोवस्थांचं एकच कारण आहे, सती नाही. सती हा एक प्रकारे अं, नियंत्रित करणारा, संयमित करणारा, नियंत्रित आहे म्हणण्यापेक्षा संयमित करणारा फॅक्टर आहे. तो बॅलन्सिंग फॅक्टर आहे. संतुलन संतुलित ठेवणारा मुद्दा आहे तो, मनाला आणि वर्तनाला, म्हणजे बोलण्याला, कृतीला, विचाराला, विचारांना, भावनांना, जाणीवांना संतुलित करणारा तो फॅक्टर आहे.
कायेच्या पातळीवर जेव्हा तो फॅक्टर सती काम करते तेव्हा कायेला संयमित करतो किंवा शांत करते, ती सती जागृती. जाणीवा वेदनांमध्ये जेव्हा सती असते तेव्हा ती वेदना म्हणजे अं, सुखदुःखाचं जे कंपन असतात ना, व्हायबल होणं, विचलित, तिथं तिथंच हे सगळं फापलणं बिचलणं जे आहे ना, ते तिथंच आहे वेदनांच्या पातळीवर, जाणीवांच्या पातळीवर. त्याचं जर भान असेल, त्याची सती असेल, म्हणजे वेदनांनो सती असेल, तर वेदना संयमित होतात. चित्त म्हणजे तृष्णा आहे ऍक्च्युअली, जे चेतवतं, चेत चेतना, जसं आपण मेणबत्ती पेटवतो किंवा एखादा दिवा पेटवतो, तर ते चेतवणं म्हणतात त्याला. तर चेतवतं जे चेतवतं ती तृष्णा आहे. आणि ते तृष्णेची ती दोन रूपं आहेत, लोभ आहे, द्वेष आहे. आणि मग त्याची वेगवेगळी रूपं आहेत. लोभामध्ये लोभ आणखीन लोभाचे अनेक प्रकार होते. म्हणजे लोभ म्हणजे इंद्रियांचाच लोभ आहे तो, म्हणजे मनातला लोभ आहे. इंद्रियातून तो आपण जे पाहिजे, अमुक पाहिजे, पाहिलं, लोभ निर्माण झाला, लगेच ऍक्शन झाली, मिळवलं म्हणजे उपादान केलं, है ना, मिळवलं, ऐकू आलं, हा हे खूप चांगलं आहे, मला पण ते काय असेल ते संगीत किंवा गाणं किंवा ती कॅसेट, आता पूर्वी कॅसेट सीडी वगैरे मिळायच्या, ते आपण लगेच विकत घ्यायचो. ते माझ्याकडं क्लासिकल संगीताच्या जवळपास 100-1 कॅसेट होत्या त्यावेळेला. आणि नंतर अनेक सीड्या पण आल्या, खूप आल्या. आणि आता मी तेच काम ऑनलाईन युट्यूबवर करतो किंवा इतर. म्हणजे तो लोभ लोभ जे आहे तो उपादान करत राहतो, नुसता गोळा करत राहतो. त्याची जर सती असेल तर ती वसवस जी आहे ना, ती जी पळापळ आहे चित्ताची, ते जे पाहिजे नकोचा फोर्स आहे, तो हळूहळू डायल्यूट होतो, कमी होतो, संयमित होतो. मग चित्त हळूहळू समतेमध्ये येतं, म्हणजे शांत होतं. आणि विचार प्रक्रिया ही त्याच्यानुसारच अपडाऊन होते. ते जसं हार्टचं हे दाखवतात ना, ते कार्डिओग्राम, तसं आता ब्रेनला मला वाटतं MRI ला असंच काहीतरी असणार, मला माहित नाही तो ग्राफ कसा दाखवतात. पण हार्टचा आपल्याला तो नेहमी दिसतो बघा, हार्टला जोडलेला असतं आणि त्याचे जे कंपन चाललेले असतात, त्याच्यानुसार त्या रेघा दाखवलेल्या असतात. तसं आपलं जे ब्रेन आहे ते ह्या चित्तानुसार आणि त्याच्यात असलेल्या इनपुटनुसार ते व्हायब्रेट होत असतं. म्हणून आपल्याला डोक्यावर ताण येतो, इमोशन्सचा हार्टवर किंवा सगळ्या शरीरावरच ताण येतो. डोक्यावर विचारांचा ताण येतो, कारण त्याच्यामध्ये चिंता असतील, अस्वस्थता असेल किंवा भीती असेल किंवा काय असेल, ते त्यानुसार ते सगळं डिस्टर्ब होतं ते. चला, मूळ मुद्द्यावर आपण असं येऊ शकतो आता, की कालामानांना विवेक, तुमचं उत्तर झालंय मला वाटतं याच्यात. हा. कालामानांना नाही, कालामानांनी हे मला मला हे म्हणायचं होतं, हा मला हे म्हणायचं होतं की ते भव्य दिव्याच्या आहारी नाही गेलं पाहिजे. म्हणजे भव्य आहारी नाही दिव्य गेलं आहे पाहिजे. म्हणूनच त्याला तुम्ही बळी नाही पडलं पाहिजे, तर हा. हो. तो मुद्दा झाला आपला. हो. पण कसं बळी नाही पाडणार हा मुद्दा आहे. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे कसं आपण त्याला बळी नाही पाडणार, म्हणजे कसे आपण त्याच्या मागे जाणार नाही. आता तोच मुद्दा सांगितला ना, केवळ ऐकलं म्हणून त्याच्या मागे जाऊ नका. किंवा मी आज बाबासाहेबांच्या पुस्तकांचा संदर्भ पण घेणार होतो, पण घेऊया आपण. केवळ त्याच्या उसके पीछे मत जाओ, असं पण हिंदीमध्ये काहीतरी त्याचं हे रूपांतर केलंय. हिंदी नाही माझ्याकडे, परंतु जे केवळ तुम्ही ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका. आता बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये असे शब्द प्रयोग केलेत, की जे तुम्ही ऐकता, केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका. जे पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. धर्मग्रंथात सांगितलं म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका.
तर्कशास्त्राला मला बरोबर वाटतं, माझ्या तर्काला म्हणून विश्वास ठेवू नका. न्यायशास्त्रानुसार बरोबर आहे, म्हणजे कोणीतरी सांगतो हे बरोबर आहे, एखादा अ, तर्क लढवणारा एखादा न्यायाधीश असेल आणि तो, किंवा एखादा ग्रुप असेल, तो म्हणतो नाही नाही हे बरोबर आहे. आपली पंचायत असते ना, न्यायपंचायत त्यांच्यावर विश्वास असतो गावाचा, पण ते जे सांगतात ते फायनल धरलं जातं. हा, मग ते न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. वरवर ते पटण्यासारखं आहे. आता बाबासाहेबांनी आपल्या शब्दात, स्वतःच्या शब्दात त्याची मांडणी केली बरं का, कालामसूत्राची. इंटरेस्टिंग आहे, ते पण शब्द इंटरेस्टिंग आहेत. जे केवळ सकृत दर्शनी, म्हणजे वरवर पटण्यासारखं आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. माझं मत, म्हणजे माझी समजूत, माझ्या मताला किंवा माझ्या समजुतीला ते अनुकूल वाटतं म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही इकडे दिसताय हा. जे केवळ जे केवळ बाहेरून खऱ्यासारखं वाटतं, म्हणजे बाहेरून सत्य वाटतं म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. आणि एखादे वचन एखाद्या आचार्याने किंवा यतीने किंवा गुरुने सांगितलेलं आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. तर हे जे विश्वास, केवळ आपण आधी पहिली चर्चा इंद्रियांची जी केली ना, तर इंद्रियाकडूनच हे सगळं ग्रहण होतं ना, आणि त्याच्यानुसार आपलं मत बनतंय, आणि त्यानुसार मग आपली क्रिया होते, आणि त्यानुसारच आपल्याला सुखदुःखाचा पण अनुभव येतो. हा, हे फार चांगलं आहे आणि हे फार चांगलं नाही. तर हे जे चांगलं आहे किंवा चांगलं नाही, किंवा ह्याच्यावर विश्वास आहे आणि त्याच्यावर विश्वास नाही, या याला जर आपल्याकडं काय म्हणतात, त्याचं जस्टिफिकेशन, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, का चांगलं आहे. एखादी गोष्ट आपण चांगली चांगली म्हणतो किंवा मानतो, ते का, आणि एखादी गोष्ट चांगली मानत नाहीत म्हणजे काय. तर या दोन्ही गोष्टींचं भान पाहिजे. केवळ मानतो म्हणून विश्वास ठेवायचा, आणि नाही मानत म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. दोन्ही गोष्टी घातक आहेत. म्हणून इथं स्पष्ट सांगितलं की स्वतः विचार करा. आता विचार कोण करू शकतो? ज्याला विचारांचं, मनोधम्मांचं, मनाचं भान आहे. कारण काय विचार चाललेत हे कळालं तर पाहिजेत ना आधी. त्याच्याशी आपला संपर्क पाहिजे, कनेक्शन पाहिजे, आणि ते कनेक्शन म्हणजे धम्मानुसती आहे. पण धम्मानुसतीचं कनेक्शन हे शेवटी येतं. त्याच्या आधी त्या मनोधम्मांना, त्या मनाला डिस्टर्ब करणारं चित्त जे आहे, त्या चित्ताला आधी संयमित, म्हणजे समथा आपण ज्याला म्हणतो, ते आधी शांत करता आलं पाहिजे. त्याच्याशिवाय धम्म दिसत नाहीत, कळत नाही. कारण डिस्टर्ब धम्म, व्हायबल, जे आपण मगाशी शब्द वापरले, फापलणारा, बिचलणारा, अं, चंचल, ओव्हर ऍक्टिव्ह, ओव्हर इमोशनल, असे जे असतात ना, त्यांना धम्म पाहणं शक्यच नाही. कारण ते सगळं, काय म्हणतात त्याला, उपमा दिलेली आहे, का उकळतं पाणी आहे, किंवा गढूळ पाणी आहे, किंवा तिसरं एक सांगितलं रंगीबेरंगी पाणी आहे, अं, किंवा आपण असं म्हणू शकतो, काही लोक ब्लॉक होऊन जातात, विचारच करू शकत नाही. म्हणजे बर्फ कसं होतं तसं ते काहीच काहीच नाही, तो जड पडतो एकदम. तर अशा ज्या पाण्याच्या अवस्थेत नाही, तशा मनाच्या पण त्या होतात. त्याचं कारण चित्त असतंय, परंतु त्याचं मूळ कारण जे असतंय, की या सगळ्याचं भान नसतंय, या सगळ्याची सती नसते. असं असं तो खरं म्हणजे मुद्दा आहे. हे सुत्त तसं कालामसुत्त अवघड आहे. अवघड म्हणजे अशा अर्थानं अवघड आहे, की कालामांसारखी आपली पण परिस्थिती आहे. आणि कालामानचं सोडा, आता आपण काय करायचं? आपल्या समोर अशी परिस्थिती आहे. आज आपण हे पण आता एआयच्या भाषेत आपण विचार करतो. ते एका तत्वज्ञानाचं दुपारी मी लेक्चर ऐकत होतो. अं, प्रसिद्ध
आहेत ते सदानंद मोरे नाव ऐकलं असेल. सदानंद मोरे हे तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. तुकाराम महाराज जे मोरे होते आणि त्यांचे हे वंशज आहेत सदानंद मोरे. फिलॉसॉफर आहेत, तत्वज्ञानी आहेत, प्रोफेसर आहेत, तत्वज्ञानाचे प्रोफेसर. ते मी मागाशी ऐकत होतो. तर त्यांच्या लेक्चरचं टायटल काय होतं त्या मुलाखतकारानं? टायटलचं त्या मुलाखतीचं टायटल काय दिलं? ए आयनं जर उद्या खून केला तर कोणाला जबाबदार धरणार? जसं मगाशी मी एक व्हिडिओ टाकला, तर त्या पण फिलॉसॉफर आहेत, अं, प्राध्यापिका दिसतात, त्या म्हणजे रिसर्चर दिसतात, त्या संशोधक दिसतात त्या मॅडम. तर त्या पण म्हणतात की 2000 किती साली, 34 साली काय ते दोन मुंबई, हजार 34 मध्ये मुंबई तर बुडू शकते. तर त्या लॉजिकल बोलतायत त्या. कारण त्या हे जे ग्लोबल वॉर्मिंगचे जे मुद्दे आहेत, ग्लोबल वॉर्मिंगमुळे कसे माणसांचे वेगळे आजार सुद्धा या भौगोलिक रचनेमुळे माणसांचे वेगळे आजार सुद्धा त्याच्यातून निर्माण झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी ते बीपी, शुगर आणि ते कॅन्सरचं पण सांगितलं, बऱ्याच गोष्टींचं, म्हणजे खूप बारीक सारीक माहिती त्यांनी सांगितली. म्हणून तो व्हिडिओ मी टाकलेला आहे. मुंबई बुडणार म्हणजे कशा अर्थानं म्हणतात ते, की तुम्ही सगळं समुद्राचं जे ओरिजिनल हे आहे ते सगळं तुम्ही लोभासाठी, द्वेषासाठी, फायद्यासाठी त्याच्यावर हे केलंय तुम्ही. बुद्धी वापरून त्याला त्याचं जे नैसर्गिकपणा आहे तो घालवला आहे. जंगलात आहे, सडकात आहे, रोड तर असे झालेत का ते आता नको नको झाले, इतकं झालंय ते. इतकं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे सिमेंट वापरलं जातं ते सिमेंट तापतं, त्याच्यामध्ये आधीच ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललेली आहे. त्याच्यात तुम्ही आता आमचं घर आहे, आमच्या घराच्या पुढं आणि पाठीमागं दोन मोठाले असे रस्ते आहेत. पाठीमागं मोठा रस्ता, इकडं पण मोठा रस्ता आहे. बनवलाय आता, नवीन केलं. आधी छोटे होते, आता मोठे केले. तर आता पूर्वी एवढं गरम होत नव्हतं घरात, ह्याला कधीच नव्हतं एवढं गरम झालं या उन्हाळ्यात. आता सुद्धा गरम होत आहे. तर हे जे आता आता विचार करा, हे जे आता महामार्ग तयार झालेत, या महामार्गामध्ये एकतर तुम्ही सगळी पिकाऊ किंवा नापीक जमीन तुम्ही खतम करून टाकली, तिथं तुम्ही डांबर पसरलंय किंवा तुमचं सिमेंट पसरलंय, झाडं तोडली, ग्लोबल वॉर्मिंगमध्ये अजून त्याच्यात भर पडलेली आहे आणि तापतंय वातावरण. आणि त्या मॅडम असं म्हणतात की जमीन जेवढी तापते त्याच्या अनेक पट ते पाणी तापतंय म्हणे, समुद्र तापतोय वॉर्मिंगमुळं. आणि जिथं समुद्र तापतोय तिथं त्याच्या आजूबाजूच्या वातावरणावर काय परिणाम होणार? म्हणून आता ह्युमिडिटी पण वाढते. आणि मुंबईमध्ये पण किती गरमी होती ह्या वेळेला. पुण्यात कधी एवढं हीट नव्हती, एवढी हीट त्याच्यात ह्या वेळेला पुण्यात होती. आणि तुमच्या नागपूर आणि ते विदर्भाचा भाग तर ते म्हणतात ते आधी जाईल तो, कारण तिकडची हीट डेंजरच असते उत्तर भारतातल्या काही ठिकाणी. तर म्हणून म्हणून आपण ते केलं की माणूस त्याचं जे चित्त, लोभाने भरलेलं जे चित्त आहे ते स्वतःच्या स्वार्थासाठी, फायद्यासाठी, सुखासाठी, इंद्रिय तृष्णांसाठी, कम्फर्ट मिळावं म्हणून इंद्रियांचे चोचले तर काय काय करतोय ते. त्याच्यामुळे निसर्गाचं संतुलन बिघडतंय. आजच्या काळामध्ये कालामानसारखा आपली पण मनोवस्था अशी होत चाललेली आहे की काय आता हे जे आपल्याला आपल्याला कसं वाटतं की आता एवढं चांगले भारी भारी रोड केले तर आपण सहज कुठेही जाऊ शकतो. तर ते गरजेचं आहे का? तुमचे आता मेट्रो त्याच्यावर त्यांनी हे केलेलं आहे का तुम्ही जे आता हे इलेक्ट्रिसिटी, कारण कंजम्पशन वाढलं ना आता, त्या विजेचं कंजम्पशन वाढलं म्हणजे तुम्हाला
बाकीच्या गोष्टी आल्या ती पण त्याच्यामुळे पण वॉर्मिंग वाढलेलं आहे. अतिवेग, तुमचं नॅचरल लाईफच खतम होत चाललंय. म्हणजे शांतपणे चालणं, कुठे निसर्गरम्य ठिकाणी जाऊन बसणं, हे फार कठीण होत चाललेलं आहे ते. म्हणजे नैसर्गिक जीवन खतम होतं. नैसर्गिक जीवन जर कमी कमी होत चाललं, कृत्रिम जीवन जर आलं, जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तसं आर्टिफिशियल लाईफ जर आलं, तर आपण अनेक गोष्टींना बळी पडणार. आणि याचा सायकोलॉजीवर पण परिणाम होतो. अस्वस्थता येते. अस्वस्थता आली, चित्त बिघडलं, मन बिघडलं, त्याचा शरीरावर परिणाम होतो. अनेक आजार होतात. तर असं असं हे खरं म्हणजे आजची ती परिस्थिती आहे, सो कॉल्ड डेव्हलपमेंट, विकास. तर त्या मॅडमनी चांगलं सावध केलेलं आहे आणि ते अं, अभ्यासपूर्ण बोलणं आहे, म्हणून मी ते आपल्या याच्यामध्ये पाठवलेलं आहे. तर कालामानच्या समोर जे प्रश्न होते, तर आपल्या समोर पण आता आपण हे सगळे पाहू शकतो. आपल्याला कोण काय सांगतं, आपण कोणाकोणाचं ऐकत असतो, काय काय वाचत असतो. आणि आता एआयच्या माध्यमातून किंवा याच्यातून, एआय वाईट नाहीये, आपल्याला आपलं भान पाहिजे. आपल्याला आपण जे गोळा करतो उपादान ना, हे जे आपण गोळा करतो, त्याला थोडं काय म्हणतात, चाळणी असली पाहिजे. काय ठेवायचंय, काय 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 उपयोगाचं आहे, काय नाही. तर हे चाळणीचं काम करणारी सती आहे, जागृती आहे, भान आहे. तर कालामांना पण साधारणपणे तोच उपदेश केलाय बुद्धांनी, का कोणी काही सांगो, कोणी काही सांगो. धर्मग्रंथाचा उल्लेख बाबासाहेबांनी त्यांच्याच ग्रंथामध्ये असं म्हटलं की कोणताही धर्मग्रंथ हा बिनचूक नाही. कोणताही ग्रंथ म्हणजे त्रिपिटकावर पण त्यांनी ते बुद्धांडे धम्माच्या प्रस्तावनेचा त्यांनी तो उल्लेख केलेला आहे. आणि त्यांच्या स्वतःच्या ग्रंथात ते म्हणतात की कोणताही ग्रंथ बिनचूक नाही. म्हणजे मी लिहिलंय म्हणून त्याला मान्य करा असं त्यांचं म्हणणं नाही. तो काय पूजनीय ग्रंथ नाही बनवला त्यांनी. त्यांनी अभ्यासाचा ग्रंथ बनवलाय तो. आता तो अभ्यास किती जणांनी केला नाही केला हा एक वेगळा अभ्यासाचा मुद्दा आहे, परीक्षणाचा मुद्दा आहे. पण बरेच लोक वाचलं का, अरे बापरे, बाबासाहेबांनी लिहिलं, मग हेच आपल्याला गृहीत धरायचं. किंवा आता ती थाळी फेकली आणि विरुद्ध दिशेला गेली, लोक म्हणतात बाबासाहेब असं कसं काय म्हणू शकतात. ते पात्र फेकलं आणि विरुद्ध दिशेला गेलं, तर ते जरी रूपकात्मक असलं तरी बाबासाहेब असे अंधश्रद्धेला प्रवृत्त करणारं कसं काय टाकू शकतात त्यांच्या ग्रंथात, असे बरेचसे विद्वान प्रश्न निर्माण करतात. पण बाबासाहेबांनी त्यांचं मत नाही टाकलं त्याच्यामध्ये, ती घटना ग्रंथामध्ये आलेली आहे. आणि त्यांनी बुद्धांचं चरित्र जसं ग्रंथात आले तसं सांगण्याचा प्रयत्न केलाय. बुद्धांची शिकवण जशी ग्रंथामध्ये आहे तशी अं, ग्रंथामध्ये जशी बुद्धांची शिकवण आहे तशी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. पण शेवटी ते त्याच्यावर विचार करा म्हणतात. कुणीतरी आता मेसेज टाकला, रिसर्च डॉक्युमेंट आहे ते, बरोबर आहे. संशोधन करण्यासाठी त्या गोष्टी संदर्भ दिलेत. पण आता आपण आपली अवस्था तर सध्या कालामानसारखी पण आहे बऱ्याच लोकांची. ऐकलं मागं गेले, पाहिलं मागे गेले, भव्य दिव्यता पाहिली मागं गेले, आहे ना, पॅगोडा पाहिला मागं गेले, मोठं विहार पाहिलं मागं गेले, लेण्या पाहिल्या, काही असे आर्किओलॉजिकल काही गोष्टी पाहिल्या, पुरातत्व, भाळून जातात. पण काय ते नेमकं, आणि ते बुद्धांच्या काळातलं पण नाही. ग्रंथ पण बुद्धांच्या काळातले नाहीत. बुद्धांनी स्वतः काही लिहिलं लिहिलं नाही. मुद्दाम नसेल लिहिलं कदाचित. कारण एकदा लिहिलं का ती काय आपण म्हणतो ना, काळ्या दगडावरची रेघ.
एखादी गोष्ट लिपिबद्ध झाली की माणूस काय म्हणतो, हा हे काय याच्यामध्ये पुरावा आहे, एव्हिडन्स. तो पुरावा आहे आणि पुराव्याला तुम्ही चॅलेंज नाही करू शकत. पण तो पुरावा जो आहे तो व्हॅलिड आहे का, त्याला त्याचं समर्थन करता येऊ शकतं का, ते ज्याच्याविषयी बोललं, म्हणजे आता इथं बुद्धांविषयी सांगितलं, मग ते बुद्धांनी लिहिलंय का. आपण प्रत्येकाच्या पाठीमागं भगवानांनी असं असं म्हटलेलं आहे, भगवानांनी या गाथेत असं म्हटलंय, भगवंताने या सूत्रात असं म्हटलंय. भगवंत म्हणजे सगळं भगवंताच्या नावावर खपवतात लोक. पण पारखून घेतलंय का ते. सेम शिकवण बुद्धांनी कालामांना सांगितलेले, पारखून घ्या. आणि बाबासाहेबांनी पण तशाच प्रकारच्या अपेक्षा त्यांनी या नवबौद्धांकडून ठेवलेल्या आहेत. स्वतःच्या दीक्षेच्या बाबतीतही तसेच म्हटले, मी सांगतो म्हणून या मार्गावर येऊ नका. प्रतिज्ञा व्यक्तिगत आहेत त्या, तुम्ही घ्यायच्यात त्या. मी देतो म्हणून तुम्ही नाही घ्याय, तुम्ही घ्यायच्यात त्या. मी असं असं करीन, मी असं, मी आहे प्रत्येक ह्याच्यात. म्हणजे व्यक्तिगत आहेत, म्हणजे आपण विचार करायचा आहे. आणि शेवटी म्हणतात 5 लाख लोकांना दीक्षा दिली आणि पुढे चालून कोट्यावधी लोकांनी हा मार्ग स्वीकारला, परंतु ते म्हणतात 5च लोक जरी मिळाले तरी पुष्कळ झाले. समजदार लोक, तलवारीच्या धारेसारखं आचरण करणारे लोक, प्रॅक्टिस करणारे जागृत लोक. जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, ही एक बाबासाहेबांचा संदेश आहे. जागृतीचा विस्तव विझू देता कामा नये. बाबासाहेबांचं काम हे सगळं जनजागृतीचंच काम होतं. जनजागृतीचं काम असल्यामुळे लोकांना समज आली, लोक जागृत झाले, भान आलं. आणि मग कळायला लागलं आपण कसं जगतो, आपण काय करतो, कसं वागतो, आपले विचार काय, आपल्या भावना काय, आपल्या श्रद्धा काय, आपली कृती काय. त्याच्यामुळं आपल्यावर अन्याय झालेला आपण सहन करतो. कारण परत म्हणतो ते आपलं पूर्वजन्माचं कर्म आहे, म्हणून या जन्मात आपल्याला हा अन्याय भोगावा लागतो. तसं त्यांना शिकवलं पण जातं. या कर्मण्येवाधिकार असते, कर्म करत राहा, कर्म करत राहा, याचं फळ तुम्हाला पुढच्या जन्मात मिळेल. असं करून ह्या जन्मात वाटोळं करून टाकायचं. ही गोष्ट लक्षात आणून दिली बाबासाहेबांनी आणि बुद्धांनी. बुद्धांनी तर प्रॅक्टिकल गोष्टी पण अशा काही सांगितल्या की ज्याला त्याला ते करता येईल. बाबासाहेबांनी समाज जागृती केली आणि त्याच्यामुळे चळवळ उभी राहिली. त्याची फार मोठी दहशत ही विरोधकांवर होती, परंतु त्या चळवळीचा परिणाम आज आपण पाहतोय. म्हणून आपण हे सत्र घेतो. हे सत्र घेण्याचं कारणच ते आहे. त्यांनी तसं वातावरण निर्माण करून दिलं. त्यांनी राज्यघटनाही बुद्धाच्या शिकवणीनुसार तयार केली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. ते म्हणायचे ही जी तत्व आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, ही माझ्या जीवनाची तत्व आहेत, माझ्या जीवनाची जगण्याची पद्धत आहे ते म्हणाले. आणि ही तत्व मी बुद्धाकडून घेतलेली आहेत आणि ती तत्व मी राज्यघटनेमध्ये अंतर्भूत केलेली आहेत. आणि तीच आपल्याला त्या प्रियांबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, वाचायला मिळतात. तर एवढं मोठं त्याचा हे अर्थ आहे. तर कालामांना जसं बुद्धांनी जागृत केलं, महाराजांना पण बुद्धांनी, बाबासाहेबांनी जागृत केलं. भानावर आणलं. ते काय साधा दणका नव्हता तो. बाबासाहेब बाबासाहेबांचा महाराजांना महार घाबरायचे, विरोधक तर घाबरायचे, पण हे जवळ कोणी येत नव्हतं असं पटकन. तुमच्या ते तुमच्या मिलिंद कॉलेजमधले ते सांगायचे, ते काय नाव त्यांचं, त्यांचं शिपाईच होते तिथे, पण त्यांनी बाबासाहेबांना पाहिलं होतं, त्यांचं नाव विसरलो मी. तर ते म्हणायचे बाबासाहेबांकडे काठी असायची म्हणे. आम्ही पाहायचो बाबासाहेबांकडे काठी असायची आणि ते डेंगळे होते का? डेंगळे डेंगळे हा
डेंगळे काहीतरी हा डेंगळे असंच काहीतरी होतं का पण शिपाईच होते बहुतेक तिथे ते. हा पण आपल्याला काय शिपाई प्रोफेसर दोन्ही सारखेच आहेत माणूस म्हणून. पण त्यांनी बाबासाहेबांना ते साधी आठवण होती पण ते सांगितलं आम्ही पण ते ऐकलं मी तर मी भारावून गेलो म्हणे त्यांच्याकडे काठी होती ना असे ते ह्यात तिथे खुर्ची आहे मला वाटतं बाबासाहेबांची एक खुर्ची ठेवलेली आहे तिथे कुठेतरी. तर ह्या खुर्चीवर ते बसलेले असायचे आणि लोकांची पाया पडायला दर्शन घ्यायला रांग हार घेऊन यायचे. त्यांच्या हातात काठी होती म्हणे ते असे हे करायचे म्हणे चल असं ते नकोय म्हणे ते. त्यांनी भक्त नाही निर्माण केले अजिबात नाही. आदर केला पाहिजे पण भक्ती आणि अंधभक्ती तर मुळीच नको. आदरयुक्त माणूस जय भीम करतो हात जोडतो ठीक आहे परंतु सरेंडर व्हा. नाही तुम्हाला तुमचं भान नाही तुम्ही माणूस म्हणून स्वतःला तुम्ही गणती करत नाही. सरेंडर होण्याचा अर्थ काय तुम्ही बघा सगळं तुम्ही बोला तुम्ही तुम्ही आमच्यासाठी काम करा तुम्ही आमचे नेते तुम्ही आमचे आचार्य तुम्ही आमचे पुढारी तुम्ही करा सगळं आम्ही फक्त तुम्हाला फॉलो करतो तुमचे अनुयायी होते. हे बिलकुल आवडत नव्हतं बाबासाहेबांना नव्हतं आवडत आणि बुद्धांना नव्हतं आवडत. म्हणून ते आत्तादीप भव बुद्धांचं कसं आत्तादीप भव बाबासाहेबांची शिकवण कशी ज्याने त्याने आपल्या जीविताची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली पाहिजे. कोणाचे अंधभक्त बनू नका कोणाला सरेंडर होऊ नका. आपल्या बुद्धीला शरण जा असं 36च्या भाषणातले ते वाक्य आहे. तो पण अभ्यासाचे विषय आहेत ते. आपल्या बुद्धीला शरण जा कोणाच्या अंकित होऊ नका स्वयंप्रकाशित व्हा. बुद्धांचे हे शब्द आहेत असे ते म्हणाले त्याच्यात 36च्या भाषणामध्ये. त्यांच्या मनात पहिल्यापासून बुद्धच होते. धर्मांतर केले फार शेवटी उशिरा त्यांना परिस्थिती पाहून उशिरा निर्णय घ्यावा लागला परंतु त्यांच्या मनात पहिल्यापासून बुद्ध होते. आणि सामाजिक पातळीवर त्यांनी बुद्धासारखंच काम केलं. बुद्ध जर बाबासाहेबांच्या जागेवर असते महार समाजात जन्माला आले असते तर त्यांनी काय काम केलं असतं असाही पण प्रश्न आहे. आणि समजा बाबासाहेब बुद्धांच्या शाक्य म्हणून जन्माला आले असते तर काय केलं असतं हेच केलं असतं. त्या काळाला धरून काम चालतं. आता आपला AIचा काळ आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा काळ आहे. स्वरूप तेच आहे. असो चला थांबू आपण म्हणजे मी थांबतो. सात धन्यवाद जय भीम. सात सात. जय भीम कमलवीर खूप सुंदर खूप सुंदर. अतिशय ऊर्जा निर्माण करणारं आणि आहे ना एकदम म्हणजे प्रकाश पडलाय असा एकदम आमच्या डोक्यामध्ये. तर खूप सुंदर तुम्ही आजची अनुभव आणि धम्मदेशना दिलेली आहे. तर सगळ्यांच्या वतीने आपण सगळे कमलवीरांना साधुकार करूयात. साधू साधू साधू. धन्यवाद. साधू साधू साधू. हा. ते आपण थांबूयात. आणि एखाद्याला कोणाला आजची इन्साइट कशी वाटली शेअर करायची असेल थोडक्यात करू शकता. ठीक आहे. एक किंवा दोन व्यक्तींना बोलायचं असेल हा बोलतायत. बोला मंदाजी. व्हिडिओ कॅमेरा ऑफ ठेवा. व्हिडिओ कॅमेऱ्याची गरज नाही. हा बोला बोला. अच्छा ठीक आहे. त्यांना नॉलेज नाही ते कोणाला तरी बोलत आहेत. चालेल आपण क्वेश्चन आन्सर कडे वळूयात. आणि खूप सुंदर आजचं सेशन झालेलं आहे. आपण सर्वांनी एकाग्र चित्ताने पण ऐकलं. तुमचं सगळ्यांचं पण खूप खूप धन्यवाद. आणि म्हणजे इतका हा 1 तास असतो आपल्याकडे संध्याकाळचा पण हा 1 तास पूर्ण दिवसभर याचा परिणाम कायम असतो. आणि संध्याकाळची वाट लागून असते की 7 ते 8 ला परत आपल्याला धम्म ऐकायला मिळणार आहे. इतकं सुंदर धम्म आपल्याला या वर्षाच्या निमित्ताने ऐकायला मिळतोय. आणि इतके चांगले टीचर आपल्याला लाभले. ही खूपच चांगली गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी झाली आहे. आणि युट्यूबवर पण भरपूर लोक धम्म टॉक बघतायत. त्यांनाही त्याचा फायदा होतोय. फीडबॅक पण चांगले येत आहेत. तर खूप चांगली गोष्ट आहे.
ठीक आहे, तर आपण इथे आता थांबू आणि क्वेश्चन आन्सर बोलूया. हा, आता या मुद्द्याला धरून म्हणजे हम्म. कालानुसुत्ताला धरून उद्या काही नवीन मुद्दा घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकतो, तो तुम्ही सुचवा.